हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू पूनम मॅम लर्निंग कॉर्नर. या ठिकाणी मी एक क्वेश्चन घेतला आहे, फाइंड द मिसिंग नंबर. आणि ही एक नंबर सिरीज आहे. नेक्स्ट नंबर काय येईल ते आपल्याला ओळखायचं आहे. तर स्टार्टिंगला आपण बघू शकतो इथे 10 आहे, त्यानंतर 26 आहे, 17, 63 आणि 26. यामध्ये नंबर इन्क्रीज झाला, पुन्हा या ठिकाणी नंबर डिक्रीज झाला. मग आता काय ह्याचं लॉजिक काय आहे? तर सुरुवातीला इथे आपण बघू शकतो 10 आहे. 10 आहे म्हणजे काय, 3 चा जर आपण स्क्वेअर केला तर तो होतो 9, त्यामध्ये प्लस 1 केला तर तुमचा आन्सर येणार आहे 10. त्यानंतर इथे आहे 26. आता 26 आणि 3 चं काय लॉजिक आहे, तर जर मी इथे 3 चा क्यूब केला तर तो होतो 27, त्यामध्ये -1 केलं तर किती येत आहे, 26. यामध्ये आपण बघू शकतो 17 आहे. 17 म्हणजे कशाच्या स्क्वेअरच्या आसपास आहे हा नंबर, तर 4 च्या स्क्वेअरच्या आसपास आहे. 4 चा स्क्वेअर होतो 16, त्यामध्ये +1 केलं तर किती आला, 17. आणि यामध्ये सुद्धा तोच लॉजिक लागतो का बघा बरं. या ठिकाणी 3 चा स्क्वेअर केला +1 10 आला, त्यानंतर 3 चा क्यूब केला -1 केला 26 आला. तर इथे 4 चा स्क्वेअर +1 केलाय म्हणजे इथे काय लॉजिक लागला पाहिजे, इथे 4 चा आपण क्यूब करूया आणि -1 करून 63 येतं का बघूया. तो 4 चा जर आपण क्यूब केला तर तो येतो 64. 64 मधून -1 केल्यावर किती येतं, 63. म्हणजे हा लॉजिक आपला इथे बरोबर लागत आहे. मग आता इथे 3 चा स्क्वेअर केला +1, या ठिकाणी 3 चा क्यूब केला -1, इथे 4 चा सुद्धा तोच लॉजिक लावला, स्क्वेअर करून +1 क्यूब करून -1. मग इथे आता आपण बघूया 5 चा स्क्वेअर +1 26 येतं का, तर 5 चा स्क्वेअर किती आहे, 25 +1 केला 26. मग नेक्स्ट नंबर ऑफकोर्स काय येणार आहे, 5 चा क्यूब -1. मग 5 चा क्यूब किती येतो, 125 -1 इज 124. 124 म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर येणार आहे 124 इज द राईट आन्सर.